बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांना घरच्या नायकांपासून वेगवेगळ्या समाजाचा सपोर्ट झाला म्हणून आज स्वराज्य निर्माण झालं. त्याच पद्धतीनं आपण एक छोटासा हा कन्सेप्ट उभा केला आहे. सोंगाडा एक गाव आहे. महेश कोठारे सरांचा पिक्चर बाबा लगी झिंचाक 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 झिंचाक. मला मराठी संस्कृती आवडत्या, मराठी चित्रपट आवडतात. माझे इथं आले तुम्हाला आशिक बाबा लक्ष्मी बाबा दिसेल, रसिक मनोरंजन थिएटर दिसेल. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आलोय कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरच्या एका फेमस हॉटेलमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्याचं नाव आहे हॉटेल सोंगाड्या आणि त्याच्या नावामध्येच आहे एक गाव पछाडलेलं. आणि ते का पछाडलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो. तर चला जाऊया हॉटेल सोंगाड्यामध्ये. या चला जाऊया हॉटेल सोंगाड्या एक गाव पछाडलेलं. बघा आता गावात चाललो मी. या काय काय दाखवतो. या बघा, इथे पूर्ण एक गाव उभं केलेलं आहे आणि बघा इथे विहीर आहे ओरिजिनल आणि इथे आतमध्ये पाणी आहे. या दाखवतो पुढे पुढे पटापट. या हे बघा, इथे गोठा सुद्धा आहे आणि ओरिजिनल आहे. ते बघा पाड्या आहेत दोन ते. आणि हे तुम्हाला लक्षात आलं असेल दुर्गा मावशीचं घर. आता थोडं आलं का डोक्यामध्ये? महेश कोठारे सरांचा पिक्चर एक डाव पछाडलेला, ही पूर्ण थीम त्याच्यावरच आहे. इथं दुर्गा मावशीचं दाखवलं, अजून पुढे पुढे काय दाखवतो. या हे बघा, वेगवेगळे स्टॅच्यू आहेत सगळे बघू शकता. इथे वासुदेव आहेत आपले. इथे हॉल आहे एक छान प्रकारे आणि इथे पण बघा सर्जा राजाची बैल जोडी सुद्धा आहे. शौर्या कोण आहे आता? आणि हा बघा मेन गाव जे हॉटेल ज्याची थीम आहे एक डाव पछाडलेला. हे बघा तिथे बाबा लगी झिंचाक 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 इनामदार. आणि ते बघा ते का किरकिरे किरकिरे. तुळशी वृंदावन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सायकलवाले आहेत, नावी काका आहेत. पूर्ण तुम्हाला गावच बघायला मिळणार आहे इथे. आणि हे बघा इथे खूप छान. आणि इथे सुद्धा बघू शकता आपल्या गावच्या घरामध्ये जसं असतं तसंच पूर्ण हे बघा सेटअप आहे. काय जवळ इथे हे बघा रॅबिट पण आहे शौर्या, जी काय त्यांनी थीम उभी केलेली आहे पोरांसाठी. तरी मनोरंजनच आहे इथे. तर मंडळी आता आपण जाऊया जिथे सिटिंग अरेंजमेंट आहे. 2 सेक्शन आहेत आणि तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते. खूप सारे असे स्टॅच्यू आहेत जिथे मनोरंजन होणार आहे मुलांचं, तुमचं सुद्धा. हे बघा इथे मेंढपाल काका आहेत आणि इथे पुढे पण बघा ते दाखवतो तुम्हाला. हे बघा हे गोंधळी आहेत आणि इथे बघा मेन लक्ष्मीकांत बेर्डे मामा. असं 2 सेक्शन आहेत, सिटिंग अरेंजमेंट केलेले आहेत त्यांनी. आणि इथे पण बघू शकता जी जोडी असते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ, कोण विसरू शकतं या जोडीला. अशा प्रकारे पूर्णपणे गाव उभं केलेलं आहे त्यांनी. आणि आता मी तुम्हाला थोडंसं बाहेरून किचन दाखवतो. सध्या गॅसचे इश्यू चालू आहेत आणि इथे बघा तुम्ही क्वांटिटी बघा, फक्त क्वांटिटी. त्या टोपावरनं तुम्हाला अंदाज येईल किती क्रेज आहे या हॉटेलचं इथे. आणि त्यांनी बघा नॅचरल शेगड्या बनवलेल्या आहेत आणि बघा लाकडं वगैरे. आणि इथे तुम्ही प्लेट्सची बघा, प्लेट्स फक्त बघा. हे बघा ढीग लागलेला आहे, ढीग. आणि ते बघा दादा ग्रेव्ही बनवतात. दादा कसली ग्रेव्ही बनवताय? पनीर. आणि म्हणजे व्हेज सुद्धा आहे, फक्त नॉनव्हेज नाही आहे, व्हेजची सुद्धा व्यवस्था आहे. तर मंडळी माझ्यासोबत आहेत राहुल माने सर, सोंगाड्या हॉटेलचे सर्वे. वेलकम टू अवर चॅनल. थँक्यू सर. कन्सेप्ट तुमची जी आहे थीम ती मला खूप आवडली. म्हणजे कुठून डोक्यात प्लॅन आला तुमचं हे असं उभारण्याचं? मराठमोळी संस्कृती या कोविडच्या काळात तुम्ही बघितलं असाल. परत गावाकडे माणसं आलीत. बरोबर. परत गाव आवडू लागलं माणसांना. आणि एखाद्या आपत्कालीन व्यवस्था आल्यानंतर पहिला गावाकडे माणसं ओढली जातात. तसं माझं मी मराठी मुलगा आहे. तुम्हाला सांगतो दादा, माझं 10वी शिक्षण झाले, 63% मार्क आहेत मला 10वीला.
पण आजही माझ्याकडे MBA झालेलं शिक्षण घेणारे म्हणतात, दादा मॅनेजमेंट कशा पद्धतीने करताय तुम्ही, एवढ्या लोकांना जेव्हा घालता, एवढ्या लोकांना स्टाफ तुम्ही सांभाळताय. बरोबर. दुसरी गोष्ट, मला मराठी संस्कृती आवडत्या, मराठी चित्रपट आवडतात. माझे इथं आले की तुम्हाला आशिक बाबा लक्षमामा दिसेल, रसिक मनोरंजन थिएटर दिसेल, चांभार, लोहार, वडर, न्हावी, प्रत्येक समाज म्हणजे 12 बलुतेदार पद्धत. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांना भरीच्या नायकांपासून वेगवेगळ्या समाजाचा सपोर्ट झाला म्हणून आज स्वराज्य निर्माण झालं. त्याच पद्धतीनं आपण एक छोटासा हा कन्सेप्ट उभा केला आहे. सोंगाड्या एक गाव आहे, त्या गावामध्ये आला मराठमोळी संस्कृती, गावचं आपलेपणा, आलेल्या माणसाला पोटभर जेवण. प्रत्येक हॉटेलला जेवण तर भेटते, पण आपल्याबरोबर प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आग्रहानं वाढलं जाते. आणि जेवणात एक ग्रामीण ढंग आहे. आणि कोल्हापूरला माहिती आहे, जगात भारी आम्ही कोल्हापूर आली की तांबडा पांढरा Yes. खायला लागते भावा. आणि आपल्या हॉटेलचा हा असंच आहे की आलेला पर्यटक असू दे, कोल्हापूरचं लोकल पब्लिक असू दे, आज पंचकृषीतले लोक असू देत, माझ्याकडे आवर्जून संध्याकाळी गर्दी करून येतात यात्रागत आणि जेवसात थांबून मनात आस्वाद घेतात. दुसरी गोष्ट, पुणे बॉम्बे लोक आल्यानंतर माझ्याकडं तुपातलं मटण, मटण ड्राय फ्राय आणि मटण लोणचं, मटण आणि सूप, मटणच्या थाळ्या आणि ज्वारी बाजरीची भाकरी अशा मनसुखपणे कुस्करून खात असते. बरोबर आहे. खूप छान. बघा किती चांगले विचार आहेत सरांचे. आणि हा जो पोशाख आहे तो त्यांनी आता शूट करतोय म्हणून त्यांनी काय वेगळं घालायची अशी आवश्यकता नाही बघितली, कारण ते एकदम ग्राउंड लेवल आहेत. जिथे कुठे काही कमीपणा दिसला, बाबा इथे माणूस नाहीये, आपला कस्टमर लोकांना प्रोव्हाइड करायचा, बाबा टेबलवर फडका मारायचा किंवा भांडी उचलायची आहेत, त्या सगळ्या गोष्टी करतात आपला हा मराठी माणूस. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही Thank you, असेच अजून 2-4 गावं उभे करा. आमच्या चॅनल कडून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. सांगायची Thank you. गोष्ट दादा, कधी ह्या रोडला आला किंवा ह्या कोल्हापुरात आला तर हा मालक तुम्हाला ह्या हॉटेलला दिसणार. Yes. आपण पहिला पण एखादा असं ब्लॉगर मी जास्त कधी देत नाही, तरी पण तुमच्या माध्यमातून पण कळवते, हॉटेल सोंगड्याची कधीही ब्रँच होणार नाही. आलेल्या माणसाला मला पाहुणचार करते, प्रत्येक माणसाला मला आई कॉन्टॅक्ट द्यायचा आहे, प्रत्येक माणसाला मला आपुलकीने खाऊ घालायचा आहे, आणि तो माणूस रिपीट यावा हाच माझा एक उद्देश आहे. थँक्यू. येस. आणि शेवटी बोलायचं आहे हॅशटॅग सोंगाड्या. आणि यायला लागतं आणि जेवायला लागतं. आपला विषय. तर मंडळी बघा, माझ्या समोर आहे सोंगाड्या हॉटेल मधले वेगवेगळ्या डिशेस मागवलेले आहेत. कोणकोणत्या त्या मी तुम्हाला दाखवतो पटकन. ही आहे स्पेशल सोंगाड्या मटन थाळी. आणि बघा ना, जराही जागा नाही त्यामध्ये. आणि ही आहे चिकन मसाला थाळी. आणि मी त्याच्याबरोबर भाकरी मागवलेली आहे, कारण मी कोल्हापुरी माणूस आहे, मला भाकरी खूप आवडते. चपाती आहे, रोटी पण आहे, कस्टमाइज करू शकता. आणि सुरुवात करूया. काय काय ही थाळी बघा ना, केवढी भरगच्च आहे. यात काय काय दाखवतो तुम्हाला. या पहिला लेग पीस आहे. आम्ही टेस्ट करणार नाही, कारण मला शौर्याला द्यायचं, कारण शौर्या मागासपासून बोलते आहे की मला पाहिजे. शौर्या, दिस इज फॉर यू. या स्पेशल सोंगाड्या मटन थाळीमध्ये लेग पीस येणार आहे. आणि या पटापट दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. ही मेन डिश आहे. याच्यामध्ये हे आहे धनगरी मटन. आणि हे बघा 3 ते 4 पीस आहेत त्याच्यामध्ये. एक ग्रेव्ही आहे. तर हे आहे अजून मटन फ्राय प्लेट आहे. ही आहे रत्ती. त्याच्यानंतर आहे वजरी आहे, मटन खिमा आहे, सोलकढी आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, भाकरी आणि इंद्रायणी राईस हा प्रत्येक थाळीबरोबर तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, या थाळीमध्ये बाकीच्या हॉटेलमध्ये तुम्हाला फक्त तांबडा पांढरा रस्सा अनलिमिटेड मिळतो. इथे अजून त्यांनी पुढं मॉडिफाय केलेलं आहे, थोडंसं व्हर्जन वाढवलेलं आहे. इथे तुम्हाला सोलकढी सुद्धा मिळणार आहे आणि हवा तेवढा राईस तुम्ही खाऊ शकता. जबरदस्त असं इथे त्यांनी एक म्हणजे दुसऱ्या हॉटेलपेक्षा थोडंसं काहीतरी वरचढ देण्याचा प्रयत्न केलेला आहे कस्टमर लोकांना. आणि ते वरती होईल बहुतेक. जी थाळीची जी कॉस्ट आहे मी तुम्हाला शेवटी सांगतो किती आहे ती. आणि हे आहे चिकन मसाला थाळी. याच्यामध्ये पण बघा सोलकढी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, चिकन मसाला आहे आणि चिकन खिमा वाटी आणि भाकरी आणि बाकी कांदा लिंबू. तर नॉनव्हेज आहे आणि कांदा लिंबू नसणार असं होणारच नाही. आता टाइम टू टेस्ट. या थाळीमध्ये मी अजून एक गोष्ट विसरलो, लेग पीस शौर्याने ऑलरेडी फस्त करून झालेला आहे तो. आता मी भाकरी पण बघा, मी मगाशी तुम्हाला मला तिथे आतमध्ये परमिशन नाही आहे जाण्याची, पण जवळजवळ 3 ते 4 ज्या काकी आहेत त्या मोठमोठ्या भाकऱ्या हाताने भाजतात, मशीन वगैरे नाही आहे. आणि पूर्ण आपल्याला गावची चव मिळणार आहे. बघा किती छान भाकरी आहे इथे. आपण टेस्ट करूया आता पटापट. सुपर सॉफ्ट भाकरी दिलेली आहे आणि साईज पण खूप मोठी आहे. तर आपण हेच पहिलं घेऊया, धनगरी मटन. माझ्या माहितीनुसार आणि मी थोडीशी इन्फॉर्मेशन सुद्धा काढली
याच्यामध्ये जो मसाला असतो हा मेन असतो. टेस्ट करूया. एक्झॅक्टली, म्हणजे नॉर्मल जे आपण मटण घरी बनवतो त्याची टेस्ट आणि याची टेस्ट खूप वेगळी आहे. आणि मेन थिंग हे बघा, मटण बोलल्यावर व्यवस्थित शिजायला हवं. हे बघा एका बोटामध्ये एकदम काय शिजलं असेल बघा ते मटण. हा, मस्त, जबरदस्त. आणि हा आहे मटन फ्राय प्लेट आहे ही. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी जो फ्राय कांदा आहे तो टाकलेला आहे. आणि जवळजवळ 4 ते 5 पीस आहेत त्याच्यामध्ये, ते पण मटणाचेच आहेत. हे टेस्ट करून बघूया. इथे मटणाची क्वालिटी खूप छान आहे. आणि मला जो फ्राय केलेला कांदा आहे ना खूप आवडतो. आणि त्याच्याबरोबर हे तिखट मटण आणि मऊ मऊ मटण, तिखट जी त्यांची ग्रेव्ही आहे आणि असा जो स्वीटनेस येतो कांद्याचा, मस्त कॉम्बिनेशन लागतं, एकदम जबरदस्त. आता बघूया चिकन खिमा. मी इथं भाकरीबरोबर ट्राय करत नाही, तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून. ही बघा एवढी मोठी थाळी आहे आणि सगळे पदार्थ आहेत जे मटणाचे येतात ते सगळे पदार्थ या थाळीमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. व्हेरी नाईस, खूप छान. मोस्ट ऑफ द हॉटेलमध्ये तुम्हाला मटन किमा मिळणार नाही, चिकन किमा सगळीकडे मिळेल. पण मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतायत आणि सगळ्या गोष्टी आहेत या थाळीमध्ये. आणि सोंगड्या हॉटेल मस्त, चांगला प्रयत्न आणि खूप छान क्वालिटी आहे. क्वालिटी ऑफ जे फूड आहे आपल्याला चांगलं मिळणार आहे इथे खायला. नंतर वजरी सुद्धा आहे, हे बघा. हो, वजरीचं तुम्हाला मी सांगतो, वजरी तर एवढी चिवी असते ना, म्हणजे प्रॉपर तिला वॉश करावं लागतं, नाही तर स्मेल येतो खाताना, जराही स्मेल आलेला. आणि वजरी जर प्रॉपर कुक झाली नाही तर ती चावताना तुम्हाला अशी चिंगम सारखी लागेल, पण तोंडात गेल्या गेल्या मेल्ट होते, तोंडात गेल्या गेल्या. म्हणजे बघा किती प्रॉपर त्यांनी क्वालिटी मेंटेन केली आहे. आणि इथे हे रक्ती, जे कोल्हापुरी लोक आहेत त्यांना ती बरोबर समजणार, रक्ती आणि मुंडी कॉम्बिनेशन असतं, पण इथे या थाळीमध्ये रक्ती आहे. मला आवडतं रक्ती भात. आमच्या गावी कधी यात्रा असते तेव्हा रक्ती भात बनवतात. ही पण रक्ती तशीच आहे, खूप छान. आणि कोल्हापुरात आपण आलो आणि तांबडा पांढरा पिला नाही तर मग वेस्ट आहे, वेस्ट. ऐक, डुबू लिंबू अगोदरच पडला, स्वतःहून बोलला मी तांबड्या पांढऱ्या रस्त्यात जातोय. हा, आणि हे बघा ना वरती तर्री बघा, तर्री. आणि हे बघा, हा माझा लिंबू इथे बाजूला काढतो. दुसरी गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती ती म्हणजे हे बघा, हा हा हा, मस्त. फॅट्स बोलतात त्याला, फॅट्स. भाई साहब, जबरदस्त, जबरदस्त. पंच आला, पंच. कोल्हापुरात आल्याचं जर पहिली निशाणी जी असेल ते ही पंच यायला पाहिजे. आणि पांढरा रस्सा असाच पिणार. मस्त, क्या बात आहे भाई. आणि मनसोक्त पिऊ शकता, हवे तेवढं पिऊ शकता तुम्ही. मी आता जरा राईस ट्राय करतो. त्यांनी जे राईस प्रेझेंटेशन केलेलं आहे ना खूप छान आहे. हे बघा ना, इंद्रायणी राईस आहे आणि गार्निश केलेलं आहे त्यांनी फ्राय कांदा, कोथिंबीर वगैरे टाकून. आणि अनलिमिटेड आहे, याच्यामध्ये भरपूर तुम्ही पाहिजे तेवढा राईस घेऊ शकता. मी हे जे धनगरी मटण आहे त्याच्याबरोबर टेस्ट करतो. अजून प्रियांका टेस्ट करणार आहे, ती बोली मी चिकन थाळी घेणार आहे, तर तिला चिकन थाळी खाऊ दे. इंद्रायणी राईस, हा जरी इंद्रायणी राईस असला तरी मी भरपूर हॉटेलमध्ये कधी कधी बघितलेलं आहे की एकदम चिकट असतो राईस, पण हा तसा नाही आहे बघा.
खाताना पण मजा येते ती. हा मस्त, फुल पैसा वसूल. आणि आता सोलकढी बघूया. बघा याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर वगैरे मारून दिलेली आहे. हा 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 हा, क्वालिटी क्वालिटी. स्पायसी टँगी आणि थंडगार अशी सोलकढी, एवढं सगळं संपल्यावर मस्त आहे बाई. आणि सगळं मी परत तुम्हाला सांगतो की अनलिमिटेड काय काय याच्यामध्ये. तांबडा पांढरा रस्सा आहे, सोलकढी आहे, राईस आहे आणि बाकीचे तर जी मटन त्यांची सोंगाड्या स्पेशल मटन तळे, सगळे पदार्थ जे मटणाचे आहेत ते ऑलरेडी त्यांनी सगळे कव्हर केलेले आहेत. धनगरी मटन आहे, मटन फ्राय आहे, खिमा आहे, मटन वजरी आहे आणि रक्ती सुद्धा दिलेली आहे आणि सॉफ्ट सॉफ्ट भाकरी. आता मी प्रियांकाला सांगतो तिची थाळी टेस्ट कर आणि काय कसं आहे मला तुला, आम्ही कारण पहिल्यांदाच आलेलो आहे, तिचा काय फीडबॅक आहे तो पण बघा आणि तुम्ही यायचं की नाही ते पण आम्ही सांगतो. पहिला तर मी हॉटेल सोंगाड्याबद्दल हे सांगेन की आतमध्ये एंटर केल्यावरती जे दिसतं ना, त्यामुळेच तिथेच अर्ध मन म्हणजे हे होऊन जातं की भाई काय थीम, ती एवढी थीम म्हणजे ही जी आयडिया येणं पण खूप एकदम युनिक आहे, युनिक आयडिया आहे. आणि प्लस आतमध्ये आल्यानंतर आम्ही जेव्हा आता टेबलवरती बसलेलो आहोत तर हे जे दिसतंय ना, हे सगळं हे अस्सल कोल्हापुरी आपण म्हणतो ना, हे तसंच आहे. मटण थालीमध्ये आपण बाकीच्या ठिकाणी कोल्हापुरात गेल्यावरती अनलिमिटेड पांढरा तांबडा रस्सा असतोच, मटण असतं, सुकं मटण आणि हे. त्या मटण थालीमध्ये मी जेव्हा बघितलं की रक्ती, मुंडी आणि हे सगळं पण मिळते, खिमा मिळतोय, भाई मी म्हटलं भाई और क्या चाहिए. जे अस्सल कोल्हापुरी आहात आणि तुम्हाला हे ट्राय करायचं ना, नक्कीच एकदा व्हिजिट करा. आणि जसं सागरने सांगितलं त्याची चव आणि जो जो सुगंध येतोय इथे, तर ते असं वाटतं की कधी खाऊ. आणि मी माझ्यासाठी घेतलेली आहे ती म्हणजे चिकन थाली. आता मी ट्राय करते ही काय, मला बघूनच दिसतंय ते हे सगळं ते कधी खाऊ असंही झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जसं आलेलं आहे की ह्याच्यामध्ये चिकन मसाला जो आहे तो येतो, तो मी ट्राय करते काय आहे तो. ॲक्च्युली मला भाकरीसोबत खायचं नाही आहे चिकन, बट मी ट्राय करते. आणि ॲक्च्युली खरं बघायला गेलं हे दाखवणं तर बनतंच. फक्त 2 बोटात जेव्हा चिकन हे जे प्रेस होतं ना भाई साहब, तिथे समजून जा एक नंबर. मी ट्राय करते. विषय संपला, ॲक्च्युली विषय संपलाय. झणझणीत, खूप छान मसाले प्रॉपरली कुक. त्याच्यानंतर मी ह्याच्यासाठी म्हणलं मसाले प्रॉपरली कुक, चिकनच्या ऐवजी चिकन तर कुक आहेच प्रॉपरली, मसाले ह्यासाठी कारण आपण त्या चिकन सोबत मसाला लागणं खूप महत्वाचं असतं. आणि फक्त चिकन खाऊन मजा येत नाही, त्याच्यासोबत हा जो मसाला लागलेला आहे ना तो खूप महत्वाचा असतो. त्याशिवाय त्याला तो जो आनंद असतो ना तो घेताच येत नाही. दुसरं माझं आवडतं म्हणजे चिकन खिमा, मला तो खूप आवडतो आणि तो इथे ताटामध्ये मिळतोय बघितल्यावरती मी तर अजून खुश झाली आहे. भाई साहब सी एवढं एकदम प्रॉपर आहे ते. जसा पाहिजे तसा आहे, ऍक्च्युली जसा पाहिजे तसा आहे. खूप छान, तुम्ही नक्कीच इकडे या. चिकन आणि मटन खूप छान आहे. ही जी थाळीची कन्सेप्ट आहे ना मला खूप आवडलेली आहे. आणि मेन मला आवडतं ते म्हणजे पांढरा रस्सा, तो मी ट्राय करणार आहे. तो जेव्हा मी बोट फिरवते तेव्हाच तो कळतोय की तो थिक आहे. भरपूर पिया, अनलिमिटेड आहे. काळी मिरी, जिरं, जे काय त्याचा जे अरोमा येतोय आणि जी चव लागते ना खूप छान आहे, खूप छान. शौर्याने ऑलरेडी माझा सोलकढी घेतलेली आहे. अनलिमिटेड सोलकढी. शौर्य पी. आणि ते हेच आहे. येस. कसं कशी आहे बाबू? सोलकढी एक नंबर. तुम्ही बघू शकता लहान मुलांना सोलकढी काय काय ठिकाणी थोडी आपल्याला तिखट लागते, त्याच्यानंतर कधी कधी फक्त पाणी लागतं, बट ऍक्च्युली लहान मुलांना आवडली आहे याचा अर्थ ती सोलकढी परफेक्ट असणारच आहे. तुम्ही नक्कीच, माझ्याकडून रिकमेंड आहे की खरंच तुम्ही एकदा तरी सोंगाड्या हॉटेलला या. हा जो बाहेरचा थीम जो आहे तोही बघण्यासारखा आहे. फॅमिली सोबत हा जो वेळ आहे तो सुद्धा छान आहे. आणि प्लस
फक्त येऊन हे करण्यासारखं नाहीये, बघण्यासारखं. ही जी चव आहे ना ती अस्सल आहे. अस्सल कोल्हापुरी तुम्हाला खायचं असेल तुम्ही नक्कीच या. सो बॅक टू सागर. तुम्ही प्रियांकाचा सुद्धा आता फीडबॅक ऐकला, कसा रिव्ह्यू आहे. टॉप नॉच फूड क्वालिटी आहे मेन थिंग. आता मी पूर्ण तुम्हाला एक सारांश देतो काय काय आहे इथे. इथे बघण्यासारखे यांनी जे उभारलेलं पूर्ण एक गाव उभारलेलं आहे. आणि जे आपले मराठी फेमस असे महेश कोठारे सर यांचा पिक्चर आहे एक डाव पछाडलेला, याची पूर्ण थीम इथे आहे. आणि सगळे जे गावातली पूर्ण गावातली जी मंडळी आहे ती सगळी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. संध्याकाळच्या वेळेला आलात आणि इथे जी काय रोषणाई असेल ते बघण्याचा नेक्स्ट लेवल. ती तर भाई इमॅजिनच नाही करू शकत. आम्ही दुपारी आलोय, संध्याकाळच्या वेळेला तर भाई नेक्स्ट लेवल असेल. आणि दुसरी गोष्ट इथली सर्व्हिस. मी 2 मिनिटात माझी थाळी टेबलवर आली, एवढे फास्ट सर्व्हिस आहे. याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो. इथले जे ओनर आहेत राहुल माने, ते स्वतः टेबल पुसतात, जेवण सगळ्या गोष्टीमध्ये ते आहेत. जे ओनर आहेत म्हणून ते एक साथ असं ओनर सारखं फिरायचं फक्त, बाकी हे मॅनेज करायचं असं नाहीये. पूर्ण ग्राउंड लेवलला आहेत ते, पूर्ण स्वतः टेबल पुसतात. जी काय जिथे कोण अवेलेबल नाही ते स्वतः धावत जातात, म्हणून हे एवढं सक्सेस आहे. आणि आपलं मराठी माणसाचं आहे, एकदा तर येणं बनतं इथे. तर मी याचा टायमिंग तुम्हाला सांगतो. सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत. आणि याचं लोकेशन आहे कळंबा गारगोटी रोडला. तुम्ही कोणालाही विचारा, सोंगाड्या हॉटेल तुम्हाला तिथे आणून सोडणार. आणि याचं जवळचं एक लोकेशन आहे कळंबा सेंट्रल जेल, इथून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, जर कोल्हापूरला आला असाल आणि तुम्हाला आपल्या कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा पियायचा असेल तर नक्की सोंगाड्या हॉटेलला नक्की एकदा भेट द्या. खूप चांगला एक्सपिरियन्स तुम्ही घेऊन जाल तुमच्या फॅमिलीसोबत. एक चांगलं क्वालिटी फूड कोल्हापूरचं खाल तुम्ही इथे, आणि जी काय दृश्य बघाल ती तर वेगळीच. एक रील तुमची फॅमिलीसोबत नक्कीच होणार इथे आल्यावर, हे कन्फर्म आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि # सोंगाड्या यायला लागतंय आणि जेवायला लागतंय.